महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांकडून तसेच रेशन दुकानदारांकडून खंडणी वसुली केल्याचा गंभीर प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे। या प्रकरणी समता शिवभोजन केंद्राचे चालक इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन कांबळे या तोतया पत्रकाराविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। शेख यांच्या फिर्यादीनुसार नितीन कांबळे यांनी शिवभोजन केंद्र सुरू ठेवायचे असल्यास दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी केली। पैसे न दिल्यास कांबळे हा पुरवठा विभागाकडे खोट्या तक्रारी करत होता, तसेच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देत होता। मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादी आणि इतर शिवभोजन केंद्र चालकांकडून एकूण 2,44,500 रुपये रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ही रक्कम काही वेळा स्वतः तर काही वेळा केंद्र चालक अनिल भिंगारे यांच्या मार्फत घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे। डिसेंबर महिन्यासाठी ही 20,000ची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। ऑगस्ट 2025 मध्ये हप्ता वाढवून मागण्यात आल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तीमार्फत खोट्या तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। शिवभोजन योजना ही 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली असून गरीब गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयात सकस जेवण देणे हा तिचा उद्देश आहे। या योजनेशी संबंधित केंद्र चालकांना धमकावून खंडणी वसूल केल्याचा हा प्रकार गंभीर मानला जात असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पुढील तपास गोविंद पवार करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।